बोलणार आहोत. डायबिटीज हा जो आहे, तो एक चयापचय संस्था म्हणजेच की आपल्या जी चयापचय संस्था आहे, त्याचा आजार आहे. यामध्ये आपल्या शरीरातील ग्लुकोज म्हणजे जे शर्करा असते, शुगर असते, त्याचं प्रमाण वाढतं आणि हे ब्लड शुगर रक्तामध्ये ब्लडमध्ये शुगरचं प्रमाण खूप जास्त प्रमाण झाल्यामुळे आपल्याला हा आजार होऊ शकतो. आपल्या शरीरातील ऊर्जेचा जो मुख्य स्रोत आहे, तो म्हणजे आपला ग्लुकोज आहे. परंतु ज्यावेळेस आपल्या रक्तवाहिन्या या ग्लुकोजला इंटेक करू शकत नाहीत आणि जे इन्शुलिन्स आहेत ते आपल्या स्वादुपिंडामध्ये तयार होत असतं. हे इन्शुलिन्स तयार होत असताना आपल्याला आपल्या वाढलेलं ग्लुकोज आहे ते त्याला प्रतिरोध करतं आणि त्यामुळे आपल्याला पुरेसं ग्लुकोज न मिळाल्यामुळे आणि कोणत्याही इन्शुलिन्स न बनवल्या गेल्यामुळे आपल्याला डायबिटीज सारखा आजार किंवा डिसऑर्डर होऊ शकते. तर हा जो डायबिटीज आहे तो आपल्याला कोणत्या प्रकारे आपण डिटेक्ट करू शकतो? तर आपल्याला यासाठी रक्तातील शुगर चेक करण्यासाठी 2 प्रकारच्या टेस्ट कराव्या लागतात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर अ, अ, जो आहे तो फास्टिंग शुगर टेस्ट आणि पी शुगर टेस्ट. फास्टिंग शुगर टेस्ट म्हणजे आपण जेवणाच्या अगोदर शुगर आपली डिटेक्ट केली जाते. जेवणाच्या अगोदर आपल्या रक्ताचे आणि लघवीचे त्याचे नमुने घेतले जातात आणि त्यानुसार आपल्याला आपल्या शरीरात किती साखर आहे ते मोजलं जातं. त्यानंतर शुगर टेस्ट म्हणजे पोस्ट पोस्ट डायबिटीज म्हणजे जेवल्यानंतर आपण जी टेस्ट करायची आहे त्याला शुगर टेस्ट असं म्हटलं जातं. नॉर्मल व्यक्तीमध्ये हे जे आहे तर टेस्टिंगमध्ये फास्टिंगच्या म्हणजे जेवणाच्या अगोदर हे प्रमाण 70 ते 99% असणं शुगरचं प्रमाण गरजेचं आहे आणि जेवणानंतर ते 140च्या आत असणं गरजेचं आहे. परंतु जर आपल्याला प्री डायबिटीज असू आपण जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात आपण शुगर टेस्ट केल्यानंतर फास्टिंग शुगर टेस्ट केल्यानंतर जर ते प्रमाण 100 ते 140च्या दरम्यान असेल आणि जेवल्यानंतर शुगर टेस्टमध्ये आपलं प्रमाण जर 140च्या पुढे 200 पर्यंत असेल, तर तो व्यक्ती प्री डायबिटीज आहे असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस टेस्ट केली जाते आणि आपल्याला बरीचशी चक्कर येणं किंवा अचानक दम लागणं किंवा अचानक शरीरात एखादा आजार की जो आपल्याला कधीही नसतो. म्हणजे अगदी दात पडणे हा सुद्धा एक त्याच्यातला त्याच्यात त्याचं लक्षण आहे. काही-काही लोकांचे दात पडतात. तर ह्या गोष्टी आणि हे प्रत्यक्ष म्हणजे ऐकलेले अनुभव आहेत. तर त्यामध्ये आपल्याला अ, मध्ये ज्यावेळेस शुगर डिटेक्ट होते त्यावेळेस आपल्याला 140च्या पुढे आपली शुगर असते आणि जेवणाच्या अगोदर आणि नंतर ती 200 प्लस असते. त्यावेळेस आपल्याला डॉक्टर कंपल्सरी मेडिसिन्स घ्यायला सांगतात. ते आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. आपल्याला आणि